नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पालकर, तुमचं स्वागत आहे आपल्या VA ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती। तर आपला आज कार्यक्रम असा आहे की 3 वर्षांनी आपली जी त्रैवार्षिक सुकाई देवीची यात्रा येते 2025 याची आपण आज लाट नेण्याचा कार्यक्रम आहे। तुम्ही बघत असाल तिकडे खूप सारे मेस्त्री वगैरे आले, ते लाट तासण्याचं आणि त्याला सुंदर असं एक रूप देण्याचं काम करतायत। आणि ही आपली लाट जी त्रैवार्षिक लाट आहे, ती देवीची लाट, त्या आपण ढोल ताशाच्या वाजत गाजत असं जल्लोष आणि मंदिरापर्यंत मिरवणूक काढणार आहोत। तर ह्या व्हिडिओ ही अशी आहे की तुम्ही आज ही लाट मंदिरापर्यंत जशी जल्लोष जाते ते आम्हाला दाखवण्याचा तुम्हाला सगळं म्हणजे आपल्या कोकणवासियांना, जे मुंबईचे आहेत आपले, ज्यांना कोकण बघता येत नाही की त्यांना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि तुम्ही बघत असाल खूप सारे लोक जमले आहेत। आता जी आता व्हिडिओ आहे ती आपल्या मिरवणुकीची व्हिडिओ आहे। उद्याची व्हिडिओ असेल ते आपल्या लाट जी फिरते स्तंभावरती, त्याचं तुम्ही एक बोलतात ना कोकणाची एक शान कशी असते, शिमगा उत्सव आणि आपला यात्रा उत्सव कसा असतो, तुम्ही एकदा पाहून घ्या। आणि ह्या चॅनलला नवीन तुम्ही सबस्क्राईब करा, जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जर जुने असाल तर लाईक आणि शेअर करा, फॉलो करा आणि खूप खूप लोकांसमोर तुम्ही शेअर करा आणि आपल्या या VA ब्लॉग्स चॅनलला तुम्ही खूप असं प्रतिसाद द्याल अशी मी आशा बघतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गणपती सुकाई देवीची त्रैवार्षिक यात्रा 19-20 एप्रिल रोजी संपन्न होत आहे। या यात्रेकरता यात्रेच्या आदल्या दिवशी एक लाट आणण्याचा एक कार्यक्रम असतो। या लाट आणण्याच्या कार्यक्रमासाठी जवळजवळ 30 ते 35 फूट उंचीचे ऐनाचं लाकडू, जंगली लाकडू लागतं आणि ते विधिवत पूजा करून ते आणलं जातं। वास्तविक काय ते परंपरेनुसार तोडतो म्हणून त्याच्यापासून काही पर्यावरणात ऱ्हास होईल असं काही नाही, कारण जिथे लाकूड आपण तोडतो तिथे आणखी 10 लाकडं लावण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्यामुळं जास्तीत जास्त पर्यावरणात ऱ्हास होणार नाही याची दक्षता घेतो आणि हे पारंपरिक असल्यामुळे ते आपल्याला करावं लागतं। आणि त्या दृष्टीनं सर्व ग्रामस्थ या सलोख्यानं ते लाट वाजत मंदिरामध्ये नेतात आणि मंदिरामध्ये लाटेचा कार्यक्रम संपल्यानंतर ते लाकूड जे आहे ते देवस्थानच्या कामासाठी, डागडुगीसाठी आपण वापरलं जातं। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा। हर ओम गंगे चमचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् नमस्ते कुरुम शुद्धोदक स्नानं करिष्यामि महाभक्त्या प्रसीद परमेश्वर। हर ओम सद्यो जातं प्रपद्यामि सद्यजाताय वे नमो नमः। भवे भवे नाथि भवे भवत्स्व मां भवद्भवाय नमः। हर ओम वामदेवाय नमो ज्येष्ठा नमो श्रेष्ठा नमो। साक्षरस्नेमी स्वस्ति नो बृहस्पति ते फुलांना पानावरती, नारळावरती आणि लाटेवरती पाणी शिंपडा। हर ओम गंगे जमचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् नमस्ते कुरुम। हळदकुंजर लावा, गंध हळदकुंजर लावा। हर ओम हरिद्रमचे सुवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्व अलंकार मुख्य देवी त्वं प्रतिमगृहीताम्। हळदकुंजर वाटेला पण लाव। हर ओम हरिदम नाम सर्व सौभाग्य सर्व अलंकार मुख्य देवी तम प्रति। सालाबादप्रमाणे भाई माझी लाट तोडण्याकरता गाव करी मान करी आलेला माझी तुझ्या बाईशी आपली पूजा आरती झालेल्या माझी आपली लाट आनंदाने आपल्या बाई मंदिरामध्ये जाऊ दे।
अडचण येऊ देऊ नको. गावाच्या श्रीमस्ते घाट ठेव. बाळ मागितलं आपले मालकाच्या हातूनही पूजा झालेल्या. आपले 5 गाव लावणारा त्या मालकालाही सुखाचं वाटत दे. आपला जो काही जागेवाला देवता आहे त्या जागेवाला देवताने बाय म्हणजे आपली गावाला आशीर्वाद द्या. आणि सर्व गोष्टी संभाळ कर. हे आमची ग्रामदेवतेची यात्रा सुकाई झोलाई कालेश्री ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. आणि ह्या पिढ्यानपिढ्या चालत आल्यावर आमच्या गावात त्रैवार्षिक यात्रा होते देवीची. आणि ह्या देवीच्या यात्रेला आमच्या गावातील रहिवासी एकही बाहेरगावी असला तरी तो शिल्लक राहत नाही, यात्रेला हजर होतो. या यात्रेमध्ये गावकऱ्यांचं मोठं असा आनंद उत्सव साजरा होतो. त्याच एक कार्यक्रमातला भाग म्हणजे ह्या लाटीचा कार्यक्रम. ही लाट कधी गावातली असते, कधी परगावातली असते. जितकी लांब असेल तितकी सुद्धा आणतात. आणि हा आनंद उत्सव 1 दिवस चालतो असं नाही, कमीत कमी 4 दिवस हा उत्सव चालतो. कबड्डीचे सामने म्हणू नका, लाटीचा कार्यक्रम म्हणू नका, इतर कार्यक्रम म्हणू नका, असा उत्सव 3 ते 4 दिवस चालतो. आणि मोठ्या उत्साहात आमचे सगळे बाहेरगावी गेलेले लोक या यात्रेनिमित्त हजर राहतात. आत्ताच तुम्ही बघाल की ही सकाळी 6 वाजल्यापासून लाट पाडण्यापासून ते लाट तयार करण्यापासून कार्यक्रम चालू आहे. अतिशय उत्साहात कमीत कमी आता 1000 माणूस तरी कमीत कमी या लाटीसाठी आता हजर आहे. थोड्या वेळात लाटेचा कार्यक्रम लाट कंप्लीट तासून झाली की उठेल आणि वाजत गाजत ही मंदिरात जाणार. काही ठिकाणी मध्यंतर आता थोड्या वेळात इथे जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. ज्या मालकाने लाट दिलं नाही त्या वाडीचं जेवण आहे. असं अफाट खर्च करून आणि ग्रामदेवीची भक्तिभावे पूजा जशी म्हणतो आपण तशी करून हे लोक हा उत्सव साजरा करतात. अतिशय प्रेम मनाने, अतिशय उत्तम भावनेने हा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाची आठवण तुम्ही हा व्हिडिओ बघितलं की तुम्हाला लक्षात येईल की किती उत्साह आहे या लोकांमध्ये. हे ग्रामदेवता नवसाला पावणारी आहे. या ग्रामदेवतेचं जर नाव तरी आमच्या इथले गावकरी कुठे राहत असल्याने घेतलं नाही तरी त्यांच्यावर आलेला प्रसंग बाजूला होतो. अशी या ग्रामदेवीची ती ख्याती आहे. आणि त्या भावनेनेच लोक हे सगळे कार्यक्रम पार करीत असतात. आजचा हा उत्सवाचा कार्यक्रम तुम्ही लाटीचे आम्ही तुम्हाला कॅसेट करून पाठवतो, ते बघा आणि नंतर ठरवा या कडपोली गावाचं महत्व काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. उत्सव आमचा आता 2 दिवस अजून बाकी आहे.
2 दिवस तुम्ही उत्सव यात्रा बघा. 4-5 गावच्या पालख्या उद्या येतील आणि पालख्या आल्यानंतर यात्रेचा सांगता होती. ही सांगता तुम्ही बघावी अशी आमची इच्छा आहे. आणि हा कार्यक्रम कसा आहे ते आम्हाला कळवा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अंगणामध्ये जाईल, तिथे त्याची पूजा अर्चा होऊन तिथे भोजनाचा कार्यक्रम सर्वांना होईल. भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 2:30 वाजता लाट तिथून निघेल. ती संदीप पवार यांची 2 मिनिटं चहा पाणी होईल. तिथून डायरेक्ट भारती मंदिर जवळ जाईल. भारती मंदिर मध्ये 5 मिनिटं नाचून ताबडतोब लाट निघेल. रस्त्याने सरळ खडपोळकर मनकडे आहे, तिथेच थोडं चहा पाणी होईल आणि तिथून ताबडतोब गावच्या मंदिरामध्ये जाईल. वेळ 4:30 पर्यंत लाट मंदिरामध्ये पोहोचणे आवश्यक अपेक्षा आहे. त्या दृष्टीने सर्वांनी कुठलीही गोंधळ गडबड न करता, रेटारेटी न करता शांतपणे मंदिरामध्ये लाट न्यावी अशी सर्वांना देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विनंती आहे. जरा लाट नेताना मालकांच्या आधी त्या कुलस्वामीच्या त्याची कुलस्वामी करड्यांची त्यांच्या अंगणामध्ये बसले ना, हा चालते चालते.
माझा